नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे आपल्या या देवांच्या गोष्टी या चॅनलमध्ये। आज आपण श्री गुरुचरित्रातील एक महत्त्वाची प्रश्न आणि त्याचे समाधान पाहणार आहोत। हा प्रश्न आहे तुमचा, आमचा किंवा गुरुचरित्रातील नामधारकाचा। प्रश्न असा आहे की माझे पूर्वज श्री गुरुचे भक्त असूनही मी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच दुःखात का आहे। हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो। म्हणजे थोडक्यात भक्ती असूनही दुःख का येते। आज मी तुमच्या या शंकेचे विस्तृत स्पष्टीकरण देणार आहे। यासाठी आपण दुसऱ्या अध्यायातील मुख्य ओवींचा संदर्भ घेऊन आणि श्री गुरुचरित्रातील विविध कथा सुद्धा बघणार आहोत, ज्या आपल्यास सांगतील की गुरुभक्तीने दुःख कसे दूर होते। आजचा भाग हा श्री गुरुचरित्राच्या अभ्यासावर आधारित आहे, ज्यामध्ये सिद्ध मुनी नामधारकाला ज्ञान देतात। चला तर मग जाणून घेऊया की आपले पूर्वज पुण्यकर्मी असूनही आपल्या दुःख का होते। मित्रांनो, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 15व्या शतकात सरस्वती गंगाधर यांनी रचला आहे। हा संवादरूप ग्रंथ आहे। यामध्ये नामधारक हा एक सामान्य भक्त जो दुःखाने त्रस्त आहे आणि सिद्ध मुनी म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्य यांच्यामध्ये संवाद होतो। परिस्थितीला कंटाळून नामधारक आपले घर सोडून श्री गुरूंच्या दर्शनासाठी निघतो आणि वाटेत सिद्ध मुनींना भेटतो। नामधारकाची मुख्य शंका ही दुसऱ्या अध्यायात येते। यामध्ये नामधारक सिद्ध मुनींना मार्गदर्शन मागतो आणि विचारतो की माझे पूर्वज श्री गुरुचे भक्त होते, तरी मी इतक्या दैन्यात म्हणजे दुःख आणि प्रतिकूलतेत का आहे, याबाबत मला समाधान करा। सिद्धमुनी शांतपणे नामधारकाकडे बघतात आणि सांगतात की दुःख हे मनातील संशय आणि अपूर्ण श्रद्धेमुळे असते। हे दुःख भौतिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असू शकते, जसे कुटुंबातील समस्या, रोग, गरिबी इत्यादी। सिद्धमुनी सांगतात की पूर्वजांची भक्ती असली तरी वैयक्तिक कर्मफळ आणि दृढ निश्चयाचा अभाव दुःख निर्माण करतो, परंतु श्री गुरूंची खरी भक्ती ही त्याचं नामस्मरण करण्यात आहे। नियमित पारायण आणि सेवा केल्याने ते दुःख नष्ट होते। सिद्धमुनी नामधारकाच्या शंकेचे निराकरण करताना दुसऱ्या अध्यायातील मुख्य ओवी क्रमांक 20 आणि 21 या ओवीचा संदर्भ देतात। चला आपणही या दोन महत्त्वाच्या ओवी पाहू आणि त्यांचा अर्थ समजून घेऊ। ओवी क्रमांक 20 सांगते की गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कली काळासी जिंके नर। अर्थात ज्याला गुरुकृपा प्राप्त होते त्याला दैन्य म्हणजे दुःख किंवा हीनता कसे दिसेल, आणि ज्याला गुरुकृपा प्राप्त होते त्याच्या अधीन सर्व देव असतात आणि तो कलियुगालाही जिंकतो। सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की खरी गुरुकृपा असलेल्या भक्ताला दुःखाचा अनुभव होत नाही, कारण गुरु सर्व शक्तिमान आहेत आणि त्या गुरुच्या कृपेने भक्त देवतांच्या अधीन असतो। गुरुचरित्रात सांगितलेलं आहे की कलियुगातील पाप आणि दुःख देखील गुरुभक्तीने नष्ट होतात। ही ओवी नामधारकाच्या दुःख का या प्रश्नाचे मूळ कारण स्पष्ट करते। दुःख दिसते कारण कृपा अजून पूर्णपणे प्राप्त झालेली नाही। पुढची महत्त्वाची ओवी क्रमांक 21, एशी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी, नसेल तुझे निश्चय मनी, म्हणूनी कष्ट भोगितोसी। अर्थात अशा श्रेष्ठ गुरुची पूजा करूनही तू दुःख सांगतोस का, कारण तुझ्या मनात दृढ निश्चय नाही म्हणून तू कष्ट भोगतोस। नामधारक गुरुची पूजा करतो परंतु त्याच्या मनात संशय आहे। सिद्धमुनी सांगतात की पूर्वजांची भक्ती असली तरी वैयक्तिक स्तरावर दृढ श्रद्धा नसल्यामुळे कर्मफळ भोगावे लागते। ही ओवी निश्चय मनी या शब्दावर जोर देते, म्हणजे पूर्ण विश्वास आणि समर्पण आवश्यक आहे। आध्यात्मिक दृष्टीने हे गीतेतील श्रद्धावान लभते ज्ञानम सारखे आहे। या ओवी दाखवतात की दुःख हे पूर्वकर्मांमुळे असते, पण गुरुभक्तीने ते नष्ट होते। श्री गुरुचरित्रात अनेक कथा आहेत ज्या दाखवतात की गुरुभक्तीने दुःख दूर होते। चला काही मुख्य कथा पाहू। कथा पहिली, सायमदेव आणि ब्राह्मणाची उदरदाहाची कथा। ही कथा अध्याय 36 मध्ये नमूद आहे। सायमदेव हा नगर अधिकारी असतो जो मुसलमान राजाच्या भयाने त्रस्त असतो। त्याचवेळी एक ब्राह्मण उदरदाह म्हणजे पोटाच्या तीव्र वेदनांनी पीडित असतो। तो नदीत आत्महत्या करण्याच्या तयारीत असतो। श्री गुरु म्हणजे श्री नृसिंह सरस्वती हे सर्व बघत असतात आणि त्याला बोलावतात, त्याच्या पोटावर हात ठेवतात आणि सांगतात, सायमदेव, या ब्राह्मणाला घरी ने आणि दूध भात खायला दे। सायमदेव आज्ञा पाळतो आणि ब्राह्मणाचे दुःख तात्काळ दूर होते। त्यानंतर सायमदेवचेही राजाचे भय दूर होते।
कारण गुरु सांगतात की भक्ती असलेल्या भक्ताला कोणतेही संकट स्पर्श करू शकत नाही. या कथेचा संदर्भ अध्याय 36 मधील आहे, जी आपल्याला सांगते की गुरुच्या आज्ञेने भोजन केल्याने पाप नष्ट होतात. यामध्ये मित्रांनो, गुरुची आज्ञा महत्त्वाची आहे. ही कथा दाखवते की पूर्वकर्मांमुळे रोग येतो, पण गुरुची आज्ञा, सेवा आणि भक्तीने तो नष्ट देखील होतो. यात दोन भक्तांचे दुःख एकाच वेळी दूर होतात, जी गुरुकृपेची महानता दर्शवते. कथा दुसरी, नंदी ब्राह्मणाची कुष्ठरोगाची कथा. ही कथा अध्याय 44 मधील आहे. नंदी ब्राह्मण गंभीर कुष्ठरोगाने इतका पीडित असतो की त्याचे शरीर सडलेले असते आणि लोक त्याला टाळतात. तो श्री गुरूंच्या आश्रमात येतो आणि गुरुची सेवा करतो. रोज औदुंबर वृक्षाखाली झोपून गुरुचे दर्शन घेतो. गुरु त्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात की तुझे पूर्वकर्म नष्ट झाले. काही दिवसांतच त्याचा रोग पूर्णपणे बरा होतो आणि तो कवी बनतो. ही कथा आपल्याला सांगते की गुरुभक्तीने कर्म नष्ट होतात. कथा तिसरी, धोबीची कथा. अध्याय 37 मधील एक सामान्य धोबी श्री गुरूंच्या दर्शनाने प्रभावित होतो आणि गुरूंचे कपडे धुण्याची सेवा मागतो. गुरु त्याला परवानगी देतात. गुरु सांगतात की तुझी सेवा इतकी निष्काम आहे की तुला मुक्ती मिळेल. ही कथा दाखवते की अगदी गुरूंचे कपडे धुण्याची साधी सेवा देखील आध्यात्मिक उन्नती देते. कथा चौथी, ब्राह्मणी आणि तिच्या मुलाची कथा. अध्याय 8 मधील श्रीपाद श्रीवल्लभ एका गरीब ब्राह्मणीला भेटतात. तिचा मुलगा मृत पडलेला असतो आणि ती रडत असते. श्रीपाद तिला सांगतात की तुझी भक्ती पाहून मी आलो आहे. ते मुलाला स्पर्श करतात आणि मुलगा जिवंत होतो. ही कथा दाखवते की गुरुकृपा मृत्यूलाही जिंकते. आणि मित्रांनो, या भागातील शेवटची म्हणजे कथा 5वी, वल्लभेशची चोरांपासून वाचवण्याची कथा. अध्याय 10 मधील वल्लभेश जंगलात चोरांकडून घेरला जातो. तो श्री गुरूंचे स्मरण करतो आणि गुरु अवताराने येऊन चोरांना भयभीत करतात. चोर पळून जातात आणि वल्लभेश सुरक्षित राहतो. ही कथा दाखवते की गुरु भक्तांच्या प्रत्येक संकटात साथ देतात. या सर्व कथा दाखवतात की दुःख पूर्वकर्मा, संशय किंवा अपूर्ण भक्तीमुळे येते, पण सेवा आणि दृढ श्रद्धेने नष्ट होते. तर मित्रांनो, या कथांमधून आपण काय निष्कर्ष आणि संदेश घ्यावा? तर मित्रांनो, नामधारकाची शंका ही आपल्या सर्वांच्या मनातील शंका आहे. श्री गुरुचरित्र सांगते की गुरु त्रिमूर्ती अवतार आहेत आणि त्यांची भक्ती कल्पतरूसारखी आहे. दुःख तात्पुरते आहे. गुरुपारायण, नामजप म्हणजे दत्त दत्त आणि सेवा केल्याने मुक्ती मिळते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार गुरु रागावले तर कोणी वाचवू शकत नाही, परंतु गुरु जर कृपावंत असले तर भक्तांचे रक्षण करतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री गुरुचरित्र वाचा आणि आपल्या जीवनातील दुःख दूर करा. जय श्री गुरुदेव दत्त.